मित्रांनो, ही बातमी बघण्याच्या अगोदर एक डिस्क्लेमर आहे की बातमी कदाचित तुम्हाला विचलित करू शकते। आपण सध्या नई जिंदगी हदवाड भागातील शिव पार्वती नगरच्या बाजूला आहोत। या कंपाऊंडच्या बाजूला शिव पार्वती नगर आहे आणि याच्या पुढे हा राजीव गांधी नगर आहे। आज सकाळी इथे एक दुःखद घटना घडली। एक 10 वर्षाचा आहिल शेख नावाचा मुलगा या पाण्यात मृत्युमुखी पडून भेटला। आहिल शेख हा याच कंपाऊंडच्या बाजूला जे राजीव गांधी नगर आहे या ठिकाणी राहत होता। तो काल 6 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून घरापासून बेपत्ता होता। त्याचा शोध सुरू होता। त्याचे घरचे संध्याकाळपर्यंत ओळखल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा केली, पण आज सकाळी त्यांना अशी बातमी कळाली की एक लहान मुलाची बॉडी या पाण्यात तरंगत आहे। असं दिसल्यावर ते सगळे घरचे जेव्हा आले तर त्यांना कळालं की तो लहान मुलगा कोण नसून तो आहिलच आहे। आता ही जी जागा आहे इथं प्लॉटिंगचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा खड्डा जो खोदला गेलेला आहे ड्रेनेजसाठी खोदला गेलेला आहे आणि हा जवळपास 3 ते 4 फूट खोल असेल। या खड्ड्यात येऊनच हा पोरगा मृत्युमुखी पडला। आणि तुम्ही बघू शकता या संपूर्ण ज्या ठिकाणी हे प्लॉटिंगचं काम चालू आहे याला वॉल कंपाऊंड इथून आहे। हा शिवपार्वती नगरचा भाग आहे, इथून याला वॉल कंपाऊंड आहे आणि इथपर्यंत आहे। आणि जी घनदाट बस्ती आहे ती या वॉल कंपाऊंडच्या या पलीकडे आहे। राजीव गांधी नगर जे आहे ते या ठिकाणी आहे आणि याच्या पुढे तुम्ही इकडे बघू, हा इथपर्यंतच वॉल कंपाऊंड आहे, याच्या पुढे वॉल कंपाऊंड नाहीच। म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणाहून लोकांना येण्यासाठी इथून हा पूर्ण ओपन स्पेस आहे, म्हणजे इथं वॉल कंपाऊंड नाही आहे। कदाचित हे मुलं इथूनच आले असतील आणि कशासाठी आलेत हे सगळं पोलीस तपास करून सांगतीलच। पण फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे, जर एखाद्या जागेवरती प्लॉटिंगचं काम चालू असेल तर त्याला काही नियम अटी आहेत का नाहीत। जर वॉल कंपाऊंड असेलच तर पूर्ण क्षेत्राला वॉल कंपाऊंड असलं पाहिजे। त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड नाही, त्या ठिकाणी ओपन आहे पूर्ण। हे कुठून आले असतील पोरं? आणि कदाचित या पोराला अंदाज सुद्धा आला नसेल की पाणी किती खोल आहे आणि नकळत एका लहान बाळाचा जीव गेल्याचा पुढील तपास हे MIDC पोलीस ठाणे यातील वरिष्ठ अधिकारी करत आहेत। तपासात समोर येईलच की नेमका हा बाळ इथं आला कसं आणि याचा जीव गेला कसं। फक्त मी एवढंच सांगेन की ही घटना जर एखाद्या रस्त्यावरती घडली असती तर महानगरपालिकेवरती गुन्हे दाखल झाले असते, मोठमोठे मोर्चे निघाले असते। आता ही एखाद्या डेव्हलपमेंट होणाऱ्या जागेमध्ये म्हणजे खाजगी मालमत्तेवरती जीव गेलाय एका लहान बाळाचं, तर याच्यावरती पोलीस प्रशासन कुठली कारवाई करतो का हे बघण्यासारखं असेल। शेवटी मी एवढंच सांगेन की तुमचे लहान बाळ जे असतील त्यांच्यावरती बारकाईने तुम्ही लक्ष द्या। पावसाळ्याचे दिवस आहेत, सोलापुरात रेकॉर्ड तोड पाऊस होत आहे। हे असे लहान लहान डबके भरत आहेत पाण्याने। कदाचित तुमचे लहान बाळ पोहण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी इतर कारणासाठी येत असतील। तुमच्या लहान बाळांवरती तुम्ही बारकाईने लक्ष द्या। अर्धा तासपेक्षा जास्त जर तुमचं बाळ तुमच्या नजरेच्या आड असेल तर त्याचा शोध नक्की घ्या, नाहीतर एखादी मोठी घटना घडू शकते आणि जीवही जाऊ शकतो। कॅमेरा पर्सन अकबर शेख सह मी आदिल पटेल, सोलापुर। मेरा नाम शरीफ है, मैं देसी नगर में रहती हूँ। मेरे बच्चे को कल 6 तारीख सुबह 8 बजे से मैं ढूंढ रही। क्या नाम है बच्चे का? आदिल उस्मान शेख, उम्र 10 साल। हाँ। 4th क्लास में पढ़ता, मैं उसको ढूंढ रही, मेरे को मिला ही नहीं। 6 तारीख के सुबह 8 बजे से ढूंढ रही, मिला ही नहीं। फिर रात में जाके कंप्लेंट करी, सब तरफ ढूंढ के तो पुलिस से ढूंढी तो मिला ही नहीं। आज सुबह 7 बजे वहाँ घर के पीछे खड्डे को खोजे सर, वहाँ पर मेरा बच्चा मेरे को मिला।